तथागत भगवान गौतम बुद्ध, भारताचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना माझा त्रिवार अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव विहान विक्रम गायकवाड. मी 5वी शिकत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या राष्ट्रीय घटनेला लिहून भारत देशाला अर्पण करून दिले आणि खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र केले. आज या राष्ट्रीय घटनेला 75 वर्ष पूर्ण होऊन आपण संविधान अमृत महोत्सव साजरा करत आहोत. संविधान दिन चिरायू हो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारताचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना माझा त्रिवार अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव बोधी शैलेश कदम. मी 2री शिकत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले संविधानाला 76 इयर्स पूर्ण झाले. हा दिवसाला चिरायू हो. जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय, जय भीम. थँक्यू. सुजनांचे, उद्धारकर्त्यांचे कार्य विचारांनी सगळीकडे प्रसारित करणारे आमचे मित्र मयूर उरे सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करीन की त्यांनी या विचारपीठावर यायचं आहे. हाय का ओळख? आज काय आहे? सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. काय असं बोललं तर पैसे लागणार आहेत का? 4 GST लागले का बोलण्यावर? नाही ना? 18%, 15%. आज काय आहे? भारतीय संविधान दिवस. बरोबर. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात करताना वामनदादांच्या गीतानं करतो. महाराष्ट्राचे महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात की माणसा तुझे मी इथे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, असे विश्व आता येथे नवरावे, असे विश्व आता येथे नवरावे. म्हणून करू वंदन माणसाला हो, वंदन माणसा, करू वंदन माणसाला हो, वंदन माणसा, वंदन माणसाला, वंदन माणसा, वंदन माणसाला, वंदन माणसा. दे कायचे अन मायचे चंदन माणसा, दे कायचे अन मायचे चंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा. काय म्हणतायत वामनदादा? मानवतेची करून होळी, नको भाजू फुली पोळी. मानवतेची करून होळी, नको भाजू फुली पोळी. पिकेल पोळी तुझी निराळी, रडेल
जनता साधी भोळी, पिकेल पोळी तुझी निराळी, रडेल जनता साधी भोळी, ही समता गौतमाची अन ममता ही माणसा, करू वंदन माणसाला हो, वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसाला. हाच मानवमुक्तीचा संदेश घेणारे आणि आपल्या जीवनातून अविरतपणे मानवमुक्तीचा ध्यास घेतलेल्या सगळ्या महामानवांना, महान स्त्रियांना प्रथमतः मी विनम्र भाव अभिवादन करतो. आज सकाळपासून अनेक ठिकाणी जाणं झालेलं आहे. इथे जवळच सांताक्रूजला 4थ्या रोडवरती कार्यक्रम होता. दादांनी सांगितलं की भक्तांच्या काही आजारपणामुळे त्यांना येता आलं नाही आणि मग त्यांनी मला विचारलं आणि मी जवळच असल्या कारणाने मला येणं शक्य झालं. मी दादांचे आणि शाखेचे सगळ्यांचे आभार मानतो की आपण मला इथे बोलण्याची संधी दिली. काय आहे भारतीय संविधान समजून घ्यावं लागेल. आपण म्हणतो भारतीय संविधान जिंदाबाद, बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्याच्यावरती एक संविधान नावाचं पुस्तक आहे, परंतु नेमकं संविधान काय आहे ते का महत्वाचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना 1947ला काय झालं. काय झालं 1947ला? काय झालं? भारत स्वतंत्र झाला. सगळ्यांनी मोठ्यानं बोलायचं आहे. भारत स्वतंत्र झाला. परत सांगतो, दोनदा सांगितलं ही गोष्ट, इकडं परत तिसऱ्यांदा सांगतो. लहानपणी दिवाळीमध्ये फटाके फोडत असताना मित्रांसोबत तो रशी बॉम्ब असतो ना, त्याची वात काही मी काढली नाही, त्यामुळे जिथं लावला तिथंच फुटला. त्यामुळे एका कानाने ऐकायला कमी येतं, मोठ्यानं बोलावं लागेल तेव्हा मला ऐकायला येईल. काय झालं 1947ला? भारत देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला, त्याच्यासोबत अजून एक घटना घडली. काय झालं? देशाची फाळणी झाली. 1947 हा जसा आपल्यासाठी आनंदाचा सण आहे, आनंदाचं वर्ष आहे, तसं ते दुःखाचं आहे. आपले बांधव, आपल्या भगिनी, आपल्या सोबत या मातीमध्ये एकत्र असणारे कोणीतरी एक अधिकारी आला इंग्रज आणि त्याने लाईन आखली आणि या देशाची फाळणी झाली. त्यावेळेच्या देशाच्या नेत्यांना मला प्रश्न विचारावा असा वाटतो की तुम्ही स्वीकारलं कसं? कोणीतरी येतं, एक लाईन खेचतं आणि आपण लगेच स्वीकारतो की हां ठीक आहे, आता झालं बाबा, फाळणी झाली. त्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे होतं. परंतु असो, आपल्याला भारतीय संविधान समजून घ्यायचंय. का मी हा उल्लेख केला? आपल्याला वाटतं की, म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं संविधान म्हणजे देश स्वतंत्र झाला, मग तो जो भाग आहे त्यातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी संविधान बनत होतं. संविधान बनायला कधी सुरू झालं? 1946ला. 1946ला देश स्वतंत्र झाला होता का? मग संविधान कोणत्या भागाचं बनत होतं? कोणत्या भूभागाचं बनत होतं? आजचा जो भारत आहे, आजचा जो पाकिस्तान आहे आणि आजचा जो बांगलादेश आहे, या इतक्या मोठ्या भूभागासाठी भारताचं संविधान बनत होतं. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या वैविध्यतेसाठी भारताचं संविधान बनत होतं. आणि हे संविधान बनत असताना आपण सगळे आंबेडकरवादी आहोत. बाबासाहेबांना घेतलं नाही घेतलं. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल की का नाही घेतलं. म्हणजे आपल्याला मग पुढची गोष्ट, कारण नुसतं भाषण करून अर्थ नाही, व्यक्तीचा उदो करून अर्थ नाही. आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनातनं काहीतरी घेतलं पाहिजे. बाबासाहेब कोण होते काँग्रेससाठी? समर्थक होते की विरोधक होते? विरोधक होते की नाही? का विरोधक होते? कारण काँग्रेसची जी काही लाईन होती त्या लाईनच्या बाबासाहेब विरोधात होते. काँग्रेसचं नेतृत्व करणारी जी गांधींची लाईन होती त्या लाईनच्या विरोधात होते. बाबासाहेब काय म्हणत होते? शहराकडे चला. गांधी काय म्हणत होते? खेड्याकडे चला. बाबासाहेब म्हणत होते जातीपातीपासून मुक्त झालं पाहिजे, माणसाला फक्त माणूस म्हणून बघितलं पाहिजे. गांधीजींचं काय म्हणणं होतं की एक व्यवस्था असली पाहिजे. जर व्यवस्था नसेल तर सगळं कोलमडून पडेल. परंतु बघा, वस्तू इकडं तिकडं लावता येतात. इकडं डाळी ठेवल्या, इथं कांदे बटाटे ठेवले, इथं लसूण ठेवला, इथं मसाले ठेवले. वस्तूंचं वर्गीकरण करता येतं, माणसाचं वर्गीकरण करता येत नाही.
आणि विशेष करणं तू मोठा आणि तू छोटा या बाबतीत तर वर्गीकरण करता येत नाही, ते अमानवीय आहे. कोणी कोणाला कमी लेखणं हे अमानवीय आहे. हा जो मूळ मुद्दा होता याच्यावरनं बाबासाहेब आणि काँग्रेसचा आणि बाबासाहेबांचं पटत नव्हते. बाबासाहेब त्यांचे विरोधक होते. संविधान सभा झाली. संविधान सभा म्हणजे काय, बऱ्याच जणांना कन्फ्युज होते. काय आहे, पूर्वी इलेक्शन होत होतं, लोक निवडून जात होती. त्याच्यामध्ये दोन प्रकारचं इलेक्शन होतं. एक तर लोक निवडून जात होती, म्हणजे जसं वोटिंग होतं तसं वोटिंग होत होतं. 1947 नंतर संविधान लागू झाल्यानंतर निवडणूक झाली नाही आपल्याकडे असं नाही. पूर्वी पण निवडणुका होत होत्या, पण त्या निवडणुका लढवणारे कोण होते आणि त्या निवडणुकामध्ये मतदान करणारे कोण होते हे जर आपल्याला कळालं तर भारतीय संविधानानं काय वेगळं केलं आणि संविधान का महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळेल. वोट करण्याचा अधिकार कोणाला होता? ज्याच्याकडे अमुक अमुक जमीन आहे, ज्याच्याकडे अमुक अमुक डिग्री आहे. आता सांगा, आपल्या समाजाचे खाया प्यायचे वाद्य होते, जमिनी कोणाकडे असणार? आपल्याला शिक्षणापासून हजारो वर्ष वंचित ठेवलं होतं, शिक्षण कोणाचं असणार? त्यामुळे जरी असं लिहिलेलं नव्हतं की या देशातला फक्त उच्चवर्णच मतदान करणार आहे, तरी पण जी अट होती त्या अटीमध्ये फक्त उच्चवर्णीयच बसत होते, म्हणून उच्चवर्णीयांनाच मतदानाचा अधिकार होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही निवडणुका झाली त्याच्यातनं जी लोक निवडून गेली होती, ती जी निवडलेली लोक होती तीच निवडलेली लोक संविधान सभेमध्ये होती. आणि 70 लोक वेगळी होती जे संस्थानिक होते. राजे रवाडे त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवलेले. त्यांना काय देशाच्या स्वातंत्र्यामध्ये रस होता का? त्यांचं म्हणणं काय होतं, आता आपली संघटना समजा बरखास्त झाली, आता याची काय अध्यक्ष सेक्रेटरी बॉडी असती ती बरखास्त झाली, आता नवीन एक संयुक्त बॉडी बनणार आहे. आता मी इथं अध्यक्ष होतो, तिकडं मी काय बनणार, किमान सेक्रेटरी तर बनलं पाहिजे, किमान मला खजिनदाराचं पद तर मिळलं पाहिजे. आता मी राजा आहे, आता माझ्या भागामध्ये वर्चस्व आहे. हा जो काही भारत नावाचा देश बनणार आहे तिथं माझं काय अस्तित्व असणार आहे? तिथं आम्हा संस्थानिकांना राजांना मिळणार काय? याच्यासाठी ते 70 प्रतिनिधी होते संस्थानिकांचे, की जे काय बनणार आहे देशाचं संविधान नावाचं, त्याच्यामध्ये आमचं जे वजन आहे, आमचा जो वर्चस्व आहे तो राहिला पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती लोक सगळी संविधान सभा म्हणून गठीत झाली. आता ते कसं व्हायचं? संसद चॅनल बघत असाल आता टी व्हीवरती आहे, सकाळी कशी संसद भरते, जसे प्रश्न असतात, मुद्दा असतो, सकाळी हे लोक लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे. ते संपल्यानंतर संध्याकाळी बसायचे आणि संध्याकाळी बसून मग संविधान सभा चालायची. संविधान सभा म्हणजे काय, असा एक वेगळा हॉल भाड्याने घेतला होता आणि तिकडं सगळे जात होते असं काय नव्हतं. आपली जी देशाची संसद आहे, जी आता तिकडं बसत नाही, आता नवीन आलं आहे सेंट्रल विस्ता, नवीन संसदेचा प्रोजेक्ट आलेला आहे. जुनी जी संसद होती ती संसद का महत्त्वाची आहे, का ऐतिहासिक आहे, तिचं का महत्त्व आहे? तिच्यामध्ये नुसते खासदार नाही बसले, तिच्यामध्ये या देशाचे संविधान निर्माण झालेलं आहे, संविधान निर्मितीची प्रक्रिया झालेली आहे. हा देश जो आज एकसंध आहे, वैविध्यपूर्ण जाती जमाती वंश लिंगाने वेगवेगळा असलेला जो समाज आहे तो एकत्र ज्या संविधानानं बांधलेला आहे, ते संविधान त्या इमारतीमध्ये झालेलं आहे, म्हणून ती इमारत फार महत्त्वाची आहे. बाबासाहेबांना त्या संविधान सभेत सुरुवातीला जाता आलं का? नाही जाता आलं. का नाही जाता आलं? मुंबईतनं बाबासाहेब उभे राहिलेले. काय झालं? बाबासाहेबांचा पराभव झाला. बरोबर आहे. मग आपण एक नाव ऐकलंय, मंडल, जोगेंद्रनाथ मंडल नाव ऐकलं की नाही? कोण होते मंडल? बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते. कुठले होते माहिती आहे का? बंगालमधले. पण कुठच्या बंगालमधले? पश्चिम बंगालमधले नव्हते, पूर्व बंगालमधले होते. बाबासाहेब जे निवडून गेले होते संविधान सभेमध्ये, कारण तुम्हाला जिंकून यावं लागतं ना, तर आपल्या बाबासाहेबांच्या चळवळीचा आजचा जो बांगलादेश आहे तिकडं पण बाबासाहेबांची चळवळ चालली होती. तिथं पण नामशूद्र लोक होते, ज्यांना माणसासारखी वागणूक मिळत नव्हती. तिथं पण बाबासाहेबांचं संघटन होतं. तिथं बाबासाहेबांचे मंडल म्हणून कार्यकर्ते होते. ते बाबासाहेबांना म्हटलं, हे काय तुम्हाला तिकडून जिंकून आणणार, तुम्ही इथं या. मग बाबासाहेब तिकडून जिंकून बाबासाहेब संविधान सभेत आलेले आहेत. आता बाबासाहेब संविधान सभेमध्ये आले. संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही महिन्यानंतर गेले, कारण ते
त्या निवडणुकीला वेळ लागला आणि मग बाबासाहेब आले. बाबासाहेब का झाले संविधानाचे शिल्पकार ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा, तुम्ही गुगल करा, संविधानाची सगळी माहिती मिळेल. संविधानामध्ये किती कलम आहे, मग समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय सगळं तुम्हाला कळेल. पण या ज्या काही गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर लगेच समजणार नाही, त्या गोष्टी बाबासाहेब संविधान सभेत गेले आणि गेल्यानंतर काय झालं बघा. आपल्याला आहे ना, आपल्या विरोधकांना आपल्यापेक्षा जे वेगळा विचार करतात त्यांनी पण जर काय चांगलं शाण्या माणसासारखं वागलं तर कौतुक त्यांचं केलं पाहिजे. त्यावेळी काँग्रेसची जास्त लोक होती. देशातनं जे काही निवडून आलेले, जे संविधान सभेमध्ये 299 लोक होते, त्याच्यामध्ये 200हून जास्त लोक काँग्रेसची होती. आणि सगळं नेतृत्व कोणाकडे होतं? नेहरूंकडे होतं. पडद्यामागे गांधी पण होते. सुरुवातीला त्यांचा खून होण्याच्या अगोदर पटेलांकडे थोडासा कंट्रोल होता, पण नेहरूंचा सगळ्यात जास्त कंट्रोल होता, कारण ते त्यांचे खासदार होते. आता बाबासाहेब बोलायला उठले. पहिल्यांदा तर बाबासाहेबांना बोलायला उठायला वेळ मिळाला नाही लगेच. पण बघा, मी तुम्हाला जे सांगतो की बाबासाहेबांकडनं आपल्याला काय घ्यायचं. आता तुम्ही सगळे समजा माझ्या विरोधी मताचे आहात, आपलं काही पटत नाही, आपली विचारधारा पटत नाही, असं बऱ्याचदा होतं. आपल्याला अशा ठिकाणी जावं लागतं जिथं आपलं न पटणारी लोक असतात, कारण सगळीकडे तर आपण आपल्याला पटणाऱ्या लोकांसोबत राहू शकत नाही. आयुष्य आपल्याला तो चॉईस देत नाही की जिथं माझं ऐकणारे सगळे, जिथं मला आवडणारे सगळे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असतो. अशी लोक भेटतात जे आपल्या विरोधी मताची असतात. आपला आदर्श बाबासाहेब आहे, तर बाबासाहेबांकडे शिकलं पाहिजे, जे आता मी तुम्हाला सांगणार आहे. बाबासाहेब संविधान सभेमध्ये उठले आणि त्यांनी पहिलं भाषण केलं आणि त्यांनी जे पहिलं वाक्य बोललेलं आहे ते वाक्य आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपण बाबासाहेबांच्या फोटोसोबत येतो, व्हॉट्सअपला पाठवतो, सगळीकडे पाठवतो, टी शर्टवर छापतो. काय वाक्य आहे ते? आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. बाबासाहेबांच्या संविधान सभेतल्या पहिल्या भाषणातलं हे पहिलं वाक्य आहे. आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन हे बोलतात संविधान सभेमध्ये. इतक्या टाळ्या वाजल्या, कारण तोपर्यंत लोकांचा समज होता हा जो माणूस आहे याला काही देशाशी पडलेला नाही, याचा जो काही समाज आहे, दलित समाज आहे, त्यातच याला पडलेला आहे. हा यांना घेऊन काहीतरी यांचं वेगळं बस्तान बांधणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी फारसं काही चांगलं मत नव्हतं. पण जेव्हा बाबासाहेब हे वाक्य म्हणाले आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन, जोरात टाळ्या वाजला आणि हळूहळू तुम्ही पण वाजवा. ते जे सगळे विरोधातली लोक होती त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी पॉझिटिव्ह विचार आला. आणि नंतर बाबासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे, बाबासाहेबांनी त्यांची जी विद्वत्ता आहे, त्यांनी जगभरातले जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, वेगवेगळे संविधान त्या काळामध्ये होते, त्यांचे संदर्भ देऊन बाबासाहेबांनी जे काही आपलं ज्ञान दाखवलंय, त्यावेळी तिथं बसलेल्या सगळ्यांना हे कळून चुकलं की हा माणूस आणि भारतीय संविधान म्हणजे बनू पाहणारं यांना काय आपल्याला वेगळं करता येणार नाही आहे. बाबासाहेबांशिवाय भारतीय संविधानाची कल्पना करता येऊ शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पक्षाचं कोणच नसताना, बाबासाहेबांची तेवढी राजनैतिक शक्ती नसताना, काँग्रेसचं बहुमत असताना बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन झाले. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या ज्ञानामुळे, त्यांनी दाखवलेल्या वक्तृत्वामुळे. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की कोणीतरी म्हटलं म्हणून बाबासाहेबांना संविधान बनवण्याचा चान्स मिळाला, तर ते चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आपलं कर्तृत्व दाखवलं, आपलं ज्ञान दाखवलं, लोकांना तिथे कळालं की या माणसाशिवाय काही संविधान होणार नाही, आणि म्हणून बाबासाहेब संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत आले. आता बाबासाहेब कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? मसुदा. आता मसुदा समिती म्हणजे काय? मसुदा म्हणजे जे काही लिहिलेलं आहे. संविधानाच्या अनेक समित्या होत्या, संविधान निर्मितीच्या अनेक समित्या होत्या. त्याच्यामध्ये मसुदा समिती म्हणजे संविधान लिहिण्याची जी काही समिती होती, एडिट करणं होतं, काय ठेवायचंय काय काढायचंय त्याची जी समिती होती. म्हणजे कसं होत होतं, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण सुरुवात करूया संविधानाच्या प्रस्तावनेच्या एका प्रसंगापासून. संविधानाची प्रस्तावना काय सुरुवात आहे? काय सुरुवात आहे? आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया और हम भारत के लोक. आता गंमत आहे, हे संविधानामध्ये जे काही डिबेट झाले ना, त्याचे 12 पुस्तकं आहेत, 12 खंड आहेत, उपलब्ध आहेत, तुम्ही वाचू शकता ऑनलाईन, इंग्लिशमध्ये सगळं आहे. की काय झालं म्हणजे उदाहरणार्थ दादा भाषण करत होते, दादांनी भाषणाचा मुद्दा मांडला,
मग दादा खाली बसले, मग ताई 2-3 लहान मुलं आली, त्यांनी ते भाषण केलं, मग ते खाली गेले, मग मयूर येवले उठले, मग मयूर येवलेंनी भाषण केलं, भाषणामध्ये हे म्हटलं. हे जे काय पूर्ण वर्णन आहे त्या संविधान सभेत जे काय झालं, कोण कधी उठलं, कोण कधी बसलं, कोणी काय बोललं, कोण भांडलं, सगळं आहे. सगळं त्या डिबेट्समध्ये त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध आहे. तर जेव्हा भारताच्या संविधानाची प्रस्तावना लिहिण्याची वेळ आली, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय आला, कोणापासून सुरू करायचं भारताचं संविधान? भारताचं संविधान आपण ईश्वराला स्मरण करूया. कोणाला? कारण संविधान सभेत सगळ्यात जास्त कोण लोक होती? हिंदू. त्याच्यानंतर मग काही आपले मुस्लिम बांधव होते, ते बोलले तुमचं तर आमचं, ईश्वर नको, अल्लाला स्मरण करूया. मग अल्लाला स्मरण करूया म्हणजे ख्रिश्चन होते, ते म्हणले तुमचं ईश्वर नाही आणि तुमचं अल्ला नाही, आमच्या गॉडला स्मरण करूया. असं करता 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 सगळे आपापलं बोलायला लागले. मग मध्ये एक जण म्हणलं, फार गांधीवादी होतं, म्हणलं या देशाला स्वातंत्र्य गांधीजींनी दिलेलं आहे, आपण गांधीजींना स्मरण करूया. आता याच्यावरती मग डिबेट होऊ लागला. आता गांधींचं नाव आलं म्हणजे गांधींच्या नावाला थोडी ताकद होती. 2च लोक होती त्या पूर्ण क्राऊडमध्ये ज्यांना वाटत होतं की याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं. एक म्हणजे आपले बाबासाहेब आणि दुसरे म्हणजे पंडित नेहरू. आता जरी मी आंबेडकरवादी असो तरी नेहरूंचं कौतुक करतोय. का करतोय? कारण नेहरूंकडे प्रचंड ताकद होती, पक्षावरती त्यांचा कंट्रोल होता. ते म्हणतील उठ तर लोक उठत होती, ते म्हणतील बस. म्हणजे आता आपण बोलतो ना मोदींचं एवढं हे आहे, मोदींचं अमित शहाचं एवढी ताकद, काही नाही. तुम्ही बघा निवडणुकांचे निकाल, किती खासदार आलेत काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये नेहरूंच्या नेतृत्वात, आणि यांचे किती येत आहेत. म्हणजे हे 4000 आमदार असायचे पूर्ण देशभरामध्ये काँग्रेसचे नेहरूंच्या काळात. 4000. BJPचा सर्वोत्तम जो काळ होता ना या गेल्या 10 वर्षात, 2200 आमदार होते पूर्ण देशभरामध्ये. म्हणजे BJPचा दुप्पट कंट्रोल होता नेहरूंचा या देशाच्या राजकारणामध्ये आणि काँग्रेसवरती आणि सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे नेहरूंच्या शब्दाला फार महत्त्व होतं. नेहरूंची भूमिका भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाची होती. नेहरूंनी जी बाबासाहेबांना साथ दिलेली आहे, आणि बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 म्हणजे आज संविधान दिन आहे ना दिलाय, त्याच्या अगोदर पण सगळ्यांची भाषणं झाली, संविधान लिहून पूर्ण झालं. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये खास नेहरूंचे आभार मानलेले होते की नेहरूंनी फार मदत केली या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये. मग बाबासाहेब काय म्हणले, देश कोणाचा आहे? लोकांचा. स्वातंत्र्य कोणाला मिळालंय? लोकांना. संविधान कोणाचं असणार आहे? काय बोलायला त्रास होतोय का जरा? देश कोणाचा आहे? स्वातंत्र्य कोणाला मिळालं? आणि संविधान कोणाचं बनणार आहे? लोकांसाठी. त्यामुळं संविधानाची सुरुवात कोणाच्या नावाने झाली पाहिजे? वी द पीपल. लोकांच्या नावाने झालं पाहिजे. म्हणून आम्ही भारताचे लोक. हे लोकांचं आहे. कोणी बनवलंय? लोकांनी बनवलेलं आहे. लोकांनी बनवलेलं, लोकांसाठी बनवलेलं हे संविधान आहे. म्हणून भारताच्या संविधानाची सुरुवात झाली आम्ही भारताचे लोक. आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस संविधान निर्मितीला ह्यासाठी लागले की आपल्या संविधानामध्ये छोट्यातली छोटीची गोष्ट आहे, एक छोटा जो शब्द आहे तो शब्द ठेवायचा की काढायचा, याच्यासाठी दिवसभर चर्चा झालेली आहे. खूप चर्चा झालेली आहे. म्हणजे तुम्हाला हसायला येईल. देशामध्ये दारूबंदी असावी की दारूबंदी नसावी याच्यावर पण चर्चा झालेली आहे. एका बाजूला लोक म्हणत होते की दारूबंदी नाही केली तर देशातलं जे सामाजिक स्थान आहे, सामाजिक जो सौहार्द आहे तो गडबड होईल, लोक दारू पितील, म्हणजे भांडतील वगैरे, दारू बंद केली पाहिजे. दुसऱ्या बाजूला लोकांचं काय म्हणणं होतं, लोक म्हणाले दारू जे आहे हा महसुलाचा फार मोठा भाग आहे, त्यातनं जो कर येतो त्याच्याने आपल्याला शासन चालवायचं. आपला देश जो आहे तो आता नवीन आहे, गरीब आहोत, आपल्याकडे फार पैसे नाही, तर आपल्याला हळूहळू पावलं उचलावी लागतील. ज्याच्यापासून आपल्याला उत्पन्न येणार आहे ते जर सुरुवातीला आपण बंद केलं तर पुढे देश कसा न्यायचा. त्याच्यात काही लोक म्हणाले दारूबंदी करायची, पण ती शासनानं जबरदस्ती नाही करायची. आपण समाजामध्ये असा विवेक पेरायचा, असं वातावरण निर्माण करायचं की लोकांनी स्वतःहून दारू प्यायली नाही झाली पाहिजे. म्हणून जी जुनी लोक आहेत त्यांना आठवत असेल कितीतरी वर्षांपासून आपल्या समाजामध्ये दारूबंदीविषयी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. दारूबंदी हा आपल्या संविधानामधला एक कार्यक्रम आहे. जी काय संविधानामध्ये जी कार्यक्रम आहेत ज्यांना
संविधानाच्या कलमांमध्ये आणता नाही आलं, त्यांना आपण जे आपल्याला करायचे, आपली जी उद्दिष्ट आहे त्याच्यात टाकलेलं आहे की हे आपल्याला करायचं आहे भविष्यामध्ये. आता आपल्याला काही संविधानामध्ये आणता नाही आलं, पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला आणायचं आहे. मी आता पुढे जातो. अत्यंत महत्त्वाची घटना तुम्हाला सांगावी लागेल. देश स्वतंत्र झाला, काय झालं? देश स्वतंत्र झाला, फाळणी झाली. आता फाळणी झाल्यानंतर बाबासाहेब कुठून निवडून आलेले? बांगलादेश. आताच्या बाबासाहेब मेंबर राहिले का? त्यांचं सभासदत्व निघून गेलं. परंतु 46 ते 47 या जवळपास 13-14 महिन्यांमध्ये बाबासाहेबांनी संविधान सभेत जे काम केलं, जे योगदान दिलं, काँग्रेस जो पक्ष आहे, ज्याचे सरदार पटेल काय म्हणाले होते, आम्ही दारं आणि खिडक्या लावून घेऊ पण या माणसाला आत येऊ देणार नाही. बघा कसं ते चक्र फिरतं. त्याच काँग्रेसला बाबासाहेबांना निवडून आणावं लागलं आणि संविधान सभेत घ्यावं लागलं. आपल्या शत्रूलाही जिंकता येतं, आपल्या शत्रूलाही आपलं महत्त्व पटलं पाहिजे, असं आपलं व्यक्तिमत्व केलं पाहिजे. आजचा जो संविधान दिन आहे, बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत. आज आपण इथं संविधान दिन साजरा करतोय. आज संविधान दिन साजरा करून घरी जाताना आपल्याला काय घेऊन जायचंय मनामध्ये? सगळ्यात पहिला विचार काय की आपला जो शत्रू आहे, आपला जो विरोधक आहे, आपलं कर्तृत्व इतकं मोठं असलं पाहिजे की तो पण आपलं कौतुक करायला भाग पडला पाहिजे, तो पण आपल्यासमोर झुकला पाहिजे. ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे. बाबासाहेबांच्या ज्ञानासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाबासाहेब पुन्हा आले आणि बघा कसं असतंय, आपण कोणाला हाकललं आणि नंतर आपल्याला त्याचीच गरज पडली आणि मग आपण त्याला परत बोलवलं, तो कसा येतो? एकदम ताठ होऊन येतो की नाही? आता बघतो तुम्हाला, बरोबर की नाही? त्याचं वजन वाढलेलं असतं. त्यामुळे एका दलितांच्या छोट्याशा, काँग्रेसच्या दृष्टिकोनातनं दलितांच्या छोट्याशा चळवळीचा नेता, अशी जी बाबासाहेबांची काँग्रेसच्या लोकांच्या डोक्यामध्ये प्रतिमा होती. बाबासाहेबांनी वर्षभर योगदान दिल्यानंतर पुन्हा आल्यानंतर बाबासाहेब काय म्हणून आले होते? एक तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून आले होते, बरोबर आहे, आणि दुसरे हे जे काय संविधान आहे हे माझ्याशिवाय बनणार नाही, ही एक काळ्या दगडावरची रेख बनून आले होते. त्यामुळे बाबासाहेब पुन्हा आल्यानंतर बाबासाहेबांना अजून जोमानं संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपली बाजू मांडता आली. त्याच्या अगोदर 13-14 महिने जे काय झालं संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत, त्यात काही गोष्टी आपल्याला कधी कधी वाटतं हे संविधानात काय, ते संविधानात काय, ते तेवढा बाबासाहेबांचा तेवढा मोठा नव्हता. सगळं एक प्रस्ताव मांडायचा आणि जायचं. आता आमचं म्हणणं किती जण राजी आहेत, मग लोक हातवर करायचे, मग ज्याला बहुमत असायचा तो पास केला जायचा. आता आपल्याकडे आहे ना शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आत्ता, परंतु काही वर्षापूर्वी नव्हता. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये शिक्षण हा मूलभूत हक्क झाला आहे, पण जवळपास 60-65 वर्ष नव्हता. तो का नव्हता? कारण त्यावेळेची जी लोक होती त्यांना वाटलं शिक्षण इतकं आज महत्त्वाचं नाही, बाकीची गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, म्हणून तो जसं बाकीचे विषय बाजूला पडलेले तसा हा पण पडलेला. परंतु मग मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आंदोलन झालं देशभरामध्ये, बरेच वर्ष आंदोलन सुरू होतं. जे काही शिक्षण चळवळी होत्या त्यांनी खूप आंदोलनं केलं. जवळपास 30-40 वर्षाच्या आंदोलनानंतर तो आपल्या संविधानामध्ये आलेला आहे. आता मी तुम्हाला खरं सांगू का संविधान काय आहे? म्हणजे आपल्याला म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, देश चालतो वगैरे. मी सोप्या भाषेत सांगू का संविधान काय आहे? विचारा काय आहे, जोराने विचारा काय आहे. संविधान एक स्वप्न आहे. काय आहे ते? बाबासाहेब आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांनी बसून पाहिलेलं स्वप्न आहे. ते स्वप्न म्हणजे काय आहे? देश कसा असेल. काय स्वप्न आहे? देश कसा असेल, देश कसा असावा, राष्ट्र कसं घडेल, राष्ट्र कसं घडवावं, याचं स्वप्न आहे. आणि ते अजून पूर्ण झालंय का? झालंय का पूर्ण? अजूनच त्याची काय लागलेली आहे? वाट लागलेली आहे. जे बोलतात थोडीशी गाडी आलेली गेल्या 10 वर्षामध्ये ती परत मागं गेलेली आहे. काय स्वप्न आहे ते? बघा, देश स्वतंत्र झाला तेव्हा इथं कोणी देशाचे लोक नव्हते,
हे समजून घ्या. इथं कोणी भारतीय नव्हतं, हे समजून घ्या. इथं वेगवेगळी संस्थानं होती, त्यांचे वेगवेगळे नियम होते. पुढे स्वतंत्र स्वतःचे देश होते, त्याच्यानंतर ब्रिटिश होते, त्यांचे आपण गुलाम होतो. त्यांचं स्वतंत्रचं एक शासन होतं. इथला बहुसंख्य आदिवासी एक समुदाय होता, जंगलं होती जिकडं कोणाचं लक्षात नव्हतं. तिथं म्हणजे जंगलातल्या लोकांना माहीत पण नव्हतं की ब्रिटिश आले आणि हा देश गुलामीत गेलाय आणि देश स्वतंत्र झालाय, असा पण भाग होता. काही काही ठिकाणी ब्रिटिश गेले जिकडे त्यांना काय काय पाहिजे होतं, खाण पाहिजे होती, रेल्वे लाईन टाकायची होती, अजून काय त्यांचा स्वार्थ होता, तिकडे तिकडे गेले. पण बराच भाग असा होता की तिथल्या लोकांना माहीत पण नव्हतं देश गुलाम झाला आणि देश स्वतंत्र झालाय. तर अशा एका विचित्र अवस्थेमध्ये आपण सगळे सापडलेलो होतो. आणि त्या काळामध्ये हे स्वप्न आलेलं आहे. बाबासाहेबांच्या 25 नोव्हेंबरचं भाषण आहे संविधान द्यायच्या अगोदरी. काय म्हणाले? आपण आता कुठं जाणार आहोत? कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये जाणार आहोत. कशात जाणार आहोत? कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय? की आपलं संविधान काय वेगळं म्हणणार आहे आणि लोकांमध्ये काय वेगळं असणार आहे. संविधान म्हणतं कायद्यापुढे सगळे समान आहेत का? सांगा. आता माझ्याकडे बाईक आहे आणि मी कोणाला ठोकलं, मी जाणार पोलीस स्टेशनला, माझ्यावरती केस होणार, कारवाई होणार. ते एका मर्सिडीजवाल्याने ठोकलं तर त्याला काय शिक्षा होणार? 300 शब्दांचा निबंध लिहा. बरोबर आहे की नाही? पैसेवाल्याच्या पोराला पुण्यामध्ये काय शिक्षा झाली? निबंध लिहा. आणि गरीबाच्या एक माणूस 44 वर्षानंतर जेलमधनं सुटला निर्दोष होऊन. 5 रुपये चोरीचा आरोप होता, गरीबाचा होता, म्हणून तो 44 वर्ष त्याच्या आयुष्याची वाया गेली की नाही. त्यामुळे कायद्यापुढे आपण सगळे समान आहोत. ग्राउंडवर रियालिटी आहे का? नाही आहे. कायद्याने आहोत. अंबानीकडे किती लाखो करोडो पैसे असू दे, किती अमाप संपत्ती असू दे, आणि इतर रस्त्यावर सिग्नलच्या इकडे राहणारा बेघर माणूस असू दे, दोघं जेव्हा वोट करायला जातात दोघांच्या वोटची व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. संविधानाची ताकद आहे, साधी गोष्ट नाही. एवढा मोठा श्रीमंत अंबानी, त्याच्या वोटची ताकद काय आहे? 1. आणि साध्या माणसाच्या वोटची ताकद काय आहे? 1. आपल्याकडं 1,500 मध्ये विकलं, तिथं बिहारमध्ये 10,000 विकलं. आपण आपल्या वोटची किंमत काय ठेवलेली आहे बघा. महाराष्ट्रामध्ये 1,500 आणि दिल्लीमध्ये 10,000. आता कुठं मला वाटतं महानगरपालिकेला काय करतात काय माहिती. भाव वाढेल का? भाव वाढेल. हा, वाढेल. शेअर मार्केट काय म्हणते, वाढेल की कमी होईल? वाढेल. अशा आपण विचित्र अवस्थेमध्ये, बाबासाहेबांनी सांगितलं 75 वर्षापूर्वी, विचित्र अवस्थेमध्ये जाणार आहोत. नाचता येईना अंगावर वाकडे. सून आहे म्हणून घरात ठेवायचंय पण आवडत नाही, पटत नाही. बरोबर आहे की नाही? गमतीचा भाग वेगळा. पण अशा विडंबनेमध्ये आपण आहोत. मी तुम्हाला आहे ना 10 मिनिटामध्ये भारतीय संविधानाची प्रस्तावना समजावून सांगतो, जी फार महत्त्वाची आहे. जे स्वप्न मी तुम्हाला म्हटलेलं आहे ना, कंटाळा आला तर मला सांगा, मी एखादं गाणं घेतो. कंटाळा आला काय? नाही ना? भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणीतरी काढा मोबाईलमध्ये आणि मग मला सांगा काय काय आहे. ठीक आहे? पहिलं वाक्य काय आहे? आम्ही सांगितलं मी. कळलं ना काय? भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय सांगा? कोणाला माहिती आहे? अरे तुम्ही सगळे बाबासाहेबांचे अनुयायी, संविधान आमचं आहे म्हणताय, सार्वभौम म्हणजे माहित नाही. गुगल करू नका, ChatGPTला विचारू नका, तरी ते कळणार नाही. सांगितलं तरी ChatGPTला पण कळणार नाही. सार्वभौम म्हणजे काय? प्रयत्न करा. मी काय म्हणतोय, प्रयत्न करायचा. चुकलं माकलं काही नाही. इथं काय कोणाला हसायला बसलेलं, आपण शिकतोय. हा संविधान संवाद आहे. बघा काय आहे, चांगलं मला पण आहे वक्ते येतं, तसं भाषण करता येतं, ते आवाज बिवाज काढून मग असं तसं आवाजातले चढका. मी तर थिएटर आर्टिस्ट आहे, नाटक करतो, ते मला पण येतं. असं मग पेटवायचं, असं स्फुल्लिंग, मला ते फार आहे ना कृत्रिम वाटतं, मला ते फार असं नकली वाटतं, म्हणून मी तसं भाषण करत नाही. संवाद करूया आपण, तुमच्याकडनं पण काहीतरी आलं पाहिजे. काय सार्वभौम म्हणजे? नाही, सार्वभौम म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये, तुमच्या घरी काय बनलं आज काय मग? मटन चिकन काय? संविधान दिन आहे तर काय मग? डाळ भात. पण ते काकू तुम्ही सांगितलं ना डाळ भात बनवायला ना? त्यांनी सांगितलं ना? नाही मग कोणी सांगितलं? कोणी सांगितलं डाळ भात बनवायला? तुमच्या घरी काय बनला?
काय म्हणलं? सांगा काय पण सांगा काय म्हणलं? काय नाही म्हणलं? कोणी सांगितली बनवायला? नाही नाही, काकीने सांगितली ना. नाही खरं माझं जे आहे ते मीच ठरवणार. माझ्या घरात अंडा कढी बनणार, चिकन कढी बनणार, भात बनणार की चपाती बनणार हे कोण मग ठरवणार? भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर भारतात जे काय कायदे व्हायचे सगळे निर्णय व्हायचे कुठून व्हायचे? कुठून व्हायचे? ब्रिटिश लंडन इंग्लंड लंडनवरनं व्हायचे. आपल्या देशातले कायदे कोण करायचं? राणी आपल्याला आहे ना इथं रॉवलेट ऍक्ट, सायमन कमिशन. कुठं व्हायचं हे सगळं? इंग्लंडमध्ये व्हायचं, लंडनला. ते ठरवायचे. आपण काय म्हणलंय? पहिला शब्द काय आहे? आपण कोण आहोत? सार्वभौम. बघा हे जे लिहिलंय ना, खूप लक्ष देऊन ऐका. असंच नाही लिहिलंय, प्रत्येक शब्दाचा क्रम असाच नाही, फार महत्वाचा आहे. आपण कोण आहोत? सार्वभौम. हमारे घर में क्या होएगा वो कौन देखेगा? हम ही देखेंगा, अब तुम नहीं देखेंगा. भारत देशामध्ये जे काय होणार ते भारताची लोक त्याचा निर्णय घेणार. भारताच्या आतल्या आणि बाहेरच्या कोणत्याही शक्ती त्याच्यावर निर्णय घेणार नाही. नाही. कळलं? सार्वभौम म्हणजे काय? आमचं आम्ही बघू. सोप्या भाषेमध्ये तुम तुम्हाला देखो अभी हम हमारा देखेगा. दुसरा शब्द काय आहे? समाजवादी. समाजवादी म्हणजे काय? समाजवादी पार्टी. अखिलेश यादव जिंदाबाद. बरोबर ना? सगळे समाजवादी ना, तर समाजवादी पार्टी त्यांचीच आहे. मग सगळे आपण अखिलेश यादव यांना वोट द्यायचं, सायकलवर वोट द्यायचं. आपण सगळे समाजवादी आहोत, संविधानात लिहिले. बरोबर ना? नाही मग काय समाजवादी म्हणजे काय? सांगा, कोण कोण सांगेल? काय प्रयत्न तर करा, डोक्याला जरा चालना द्या. सामाजिक विचार सामाजिक विचाराचे. नाही, समाजवादी म्हणजे काय? एकानं काय सांगितलं माहिती का मला? दोन समाजामध्ये वाद घालणारा म्हणजे समाजवादी. बरोबर ना? समाज आणि वादी, दोन समाजामध्ये तो वाद घालतो तो समाजवादी. ते आपल्याकडे काय चाललेलं आहे? जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, भाषेच्या नावावर एकमेकांमध्ये काय भांडत लावते ना. मग आपण आहोत ना समाजवादी. दोन समाजामध्ये सतत वाद. समाजवादीचा अर्थ नीट समजून घ्या आणि आजच्या नंतर हे खूप लक्षात ठेवायचे. समाजवाद म्हणजे काय? या देशामधली जी काय नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या देशातली जी काय नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा मालक कोण आहे? आपण. या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर या देशातल्या लोकांचा अधिकार आहे. आता तुम्हाला सांगतो उदाहरण देऊन. पाणी कोणाकोणाकडे येतं? बीएमसीचं. हात वर करा. तुमच्याकडे नाही येत? टँकर येतो का? कोणाकोणाकडे येतं बीएमसीचं पाणी? सगळ्यांकडे येतं. किती लिटर पाणी लागतं दिवसाला? अंदाजे 5 लिटर, 50 लिटर, 100 लिटर, 500 लिटर. 500 लिटर पाणी सगळ्यांना लागतं. बरोबर आहे? म्हणजे कमीत कमी एक बादली 20 लिटरची असती. 4-5 जणांनी आंघोळ केली तरी 100 लिटर होऊन जाते. बरोबर आहे? 500 लिटर लागते. आता 1 लिटर पाणी कितीला मिळतं दुकानात बिसलेरी? 20 रुपये ना. मग 500 गुणिले 20 किती झालं? कोणाचं गणित चांगलं आहे? माझं गणित खराब आहे. कोणाचं गणित चांगलं आहे? 500 गुणिले 20 किती? 10,000 ना. म्हणजे तुम्ही रोज 10,000 रुपयाचं पाणी भरता? आला केवढं श्रीमंत लोक बसलेले आहेत माझ्यासमोर. दिवसाला 10,000 म्हणजे 10 दिवसाला 1 लाख, महिन्याला 3 लाख, वर्षाला 36 लाख. बघा बाबासाहेबांची लेकरं कुठे गेली? 36 लाख रुपयाचं पाणी वर्षाला पाण्यावर खर्च करतात. कुठून आणता एवढे 36 लाख रुपये? सगळे 36 लाख रुपये भरतात वर्षाला? नाही. किती रुपये भरता पाण्याचे? नाही. 20 रुपयाला 1 लिटर. बरोबर ना? 500 लिटरचे 10,000. बरोबर ना? पाण्याची किंमत 20 रुपये आहे ना. बीएमसी 20 रुपये लिटर नाही देत. किती रुपये देते मग माहिती आहे का तुम्हाला? मीटर प्रमाणे मीटर रिडिंग. पाणी फ्री नाही आहे. बघा 3 महिन्याला 500 रुपये. बरोबर की नाही? केवढं स्वस्त पाणी आहे. काय स्वस्त? कधी विचार केला आपण? कधी विचार केला? मी बघतो, अरे नाही जुनं झालं पाणी, हे फेकून टाक, नवीन भरू. होतं की नाही? शिळं पाणी शिळं झालं. आपल्याकडे पाणी शिळं. तो पाऊस 4 महिने पडतो, त्या तलावामध्ये 8 महिने पडलेलं पाणी असतं
8 महिने जुनं पाणी तुमच्या घरामध्ये येतं आणि 8 तासानंतर ते शिळं होतं. नाही, जुनं झालं, शिळं झालं. पाणी जपलं पाहिजे सगळ्यांनी. संविधान हे पण सांगता, संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व आहेत. भारतीय नागरिकांनी काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार केला पाहिजे, पाण्याचं जतन केलं पाहिजे, लिहिलेलं आहे संविधानात, लिहिलेलं आहे. असं नाही की मी माझ्या मनाचं सांगतोय. वृक्षांचं जतन केलं पाहिजे, प्राणी मात्रांना त्रास नाही दिला पाहिजे, सगळं संविधानामध्ये लिहिलेलं आहे. संविधान म्हणजे काय फक्त ते कलम आणि हे सगळं नाही, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. पाणी नाही घेतलं आपण विकत बिस्लरीच्या रेटने. बघा, हे एक उदाहरण तुम्हाला सांगतोय आणि पुढे जातोय. भारताचे जे नैसर्गिक स्रोत आहे, काय काय आहे, पाणी आहे, हवा आहे, सौर ऊर्जा आहे, खनिज आहेत, हे जे सगळं आहेत त्याच्यावरती सरकार प्रॉफिट नाही कमवू शकत. इथून जर मला अंधेरीला जायचं, रिक्षाचं किती तिकीट आहे, किती तिकीट आहे रिक्षाचे, पैसे किती आहेत रिक्षाचे, 100-200 रुपये लागते. तेच बसने गेल्यावर किती रुपये आणि ट्रेनने गेल्यावर काय एवढा फरक आहे, कधी विचार केला का? ट्रेनचे 5, बसचे 20, पण प्रायव्हेट गाडीने गेलं की एवढं जास्त. या देशामध्ये जी सार्वजनिक व्यवस्था आहे, जी पण सार्वजनिक, जे पण गव्हर्नमेंटचं आहे म्हणजे आपलं आहे, केवढे पैसे घ्यायचे आपल्याकडनं, त्याच्या मेंटेनन्सला एवढा खर्च लागतो. पाण्याचे तेवढेच पैसे घेणार, जो पाण्याचं जे काही मेंटेनन्स आहे त्याला जेवढा खर्च लागतो. ट्रेन बसचे तेवढेच पैसे घेणार, ट्रेन बसच्या मेंटेनन्सला जेवढा पैसा लागतो तेवढाच पैसा आपल्याला सरकार आपल्याकडनं घेणार. इथं BSTचं खाजगीकरण होत आहे. आज तुम्ही 5-10 रुपयामध्ये जाताय, बेसची जागा विकली, बस विकली, लोक झोपलेत. रेल्वे विकली, लोक झोपलेत. एअरपोर्ट विकलं, लोक झोपलेत. लोकांना कळत नाही त्यांचंच विकलंय. तुमच्या घरातला येऊन TV विकला तर चालणार आहे का मी तुम्हाला? तुमच्या सगळ्या वस्तू विकतायत. उद्या तुम्ही जेव्हा हे वापरायला जाल ना, आज मेट्रोमध्ये देताय ना 40, 50, 60, 70 रुपये, देता की नाही? कारण ते प्रायव्हेट झालेलं आहे, प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे. हे जर भारतातल्या संविधानातलं समाजवादाचं जे तत्व आहे त्याच्या अनुसार जर ते शासनाच्या अखत्यारीमध्ये असतं तर तुम्हाला ते स्वस्त पडलं असतं. त्याच्या फक्त मेंटेनन्सचा कॉस्ट तुमच्याकडनं घेतला असता. आज ज्या भांडवलदारांनी पैसे लावलेले आहेत ते त्याच्यातनं प्रॉफिट कमवत आहेत. हे सगळ्यांनी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पुढचा शब्द काय आहे? निरपेक्षता म्हणजे काय? खूप महत्वाचा मुद्दा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे जो स्टेट आहे, स्टेट शब्द समजून घ्या. स्टेट म्हणजे फक्त सरकार नाही. आता हे समजून घ्या संविधानात काय लिहिलंय. थोडंसं कठीण आहे समजायला, पण हे सगळ्यांनी समजायचं. आपण सगळे बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, ज्ञानाचे आपण भोगते आहोत, हे समजून घेतलं पाहिजे. स्टेट म्हणजे राज्य नाही, स्टेट म्हणजे शासन व्यवस्था नाही. नीट ऐकून घ्या. जी गोष्ट, जी आस्थापना जिला सरकार पैसा देतं किंवा सरकार चालवतं किंवा दोन्ही करतं, ज्याला सरकारच्या तिजोरीतनं पैसा जातो किंवा सरकारचं प्रशासन आहे किंवा दोन्ही आहे, मग शाळा स्टेट आहे की नाही आहे? शाळा आणि कॉलेज जे सरकारी शाळा आणि कॉलेज आहे म्हणजे नुसतं सरकारी नाही, ज्याला गव्हर्नमेंटचा एड होतो, ज्या शाळेला गव्हर्नमेंट, जी शाळा सरकारची अनुदानित शाळा आहे, जिचे पगार शासन करतं, ते पण स्टेट आहे. पोलीस स्टेशन कोण चालवतं? स्टेट आहे. रेल्वे कोण चालवतं? स्टेट आहे. हे जे स्टेट आहे आपल्या आजूबाजूला, पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज, मग एखादं BSTचं ऑफिस, हे स्टेट आहे. या स्टेटनं काय राहिलं पाहिजे? धर्मापासून अलिप्त राहिलं पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये होणारी जी सत्यनारायणाची पूजा आहे ती असंवैधानिक आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबवलेली आहे. पत्र द्यायचं, त्यांना थांबवावी लागते. BMC ऑफिसमध्ये एखादी काय कोणत्याही धर्माचं, म्हणजे फक्त हिंदू धर्माचं म्हणत नाही, कोणत्याही धर्माचं काय कार्य होत असेल असंवैधानिक आहे. धर्माने आणि स्टेटने वेगळं राहायचंय, अलिप्त राहायचंय. काल आपले आदरणीय परमपूज्य वंदनीय माननीय आपल्या देशाचे जे प्रधानमंत्री तिकडे झेंडा फडकवायला गेले होते, ते असंवैधानिक आहे. त्याचा जाहीर निषेध करता संविधान दिनाच्या निमित्तानं मी येतो. त्यांना आम्ही पत्र पाठवलेली आहे की तुमचे वागणं चुकीचं आहे, तुम्ही या देशाच्या लोकशाही पुढे चुकीचा संदेश पाठवताय. काल प्रधानमंत्र्यांचं वागणं हे चुकीचं आहे. लोकांनी धर्म पाळावा का? संविधान म्हणतं हो. धर्माचं पालन करावं का?
हो, ज्याला त्याचा धर्म पाळायचा अधिकार आहे. आणि जायची गोष्ट आपल्याला समजून पाहिजे. आपल्याला पाहिजे की आपण संविधानाला मानणारे लोक आहोत, तर संविधानाच्या विरोधातलं पाऊल आपण उचललं नाही पाहिजे. पुढचं काय लोकशाही कळते. लोकशाहीचा अर्थ काय आहे? लोकांमधनं निवडून येणार. साधा सोपा अर्थ आहे. मतदान प्रक्रिया होणार आणि लोकांमध्ये निवडून येणार. अजून एक शब्द महत्वाचा आहे. आता गणराज्य म्हणजे काय? लय लय महत्वाचा प्रश्न आहे. गणराज्य म्हणजे काय? मला एका ठिकाणी गेलो, म्हणलं गणराज्य म्हणजे काय? पोरगं म्हटलं, म्हणलं गणराज्य म्हणजे सर गणपतीचं राज्य. मी म्हणलं दादा तू बस. चिंचपोकळच्या चिंतामणीला जाऊन, लालबागच्या राजाला जाऊन आणि गणेश गल्लीला जाऊन डोकं पोराची फिरली. सगळीकडे त्यांना गणपती बाप्पा दिसतो. गणपती बाप्पांना मानणाऱ्यांना जय भीम. तुमचा बाप्पा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. त्याच्यावर श्रद्धा ठेवून तुम्हाला बरं वाटत असेल, चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही कोणाचं नुकसान करत नाही, कोणाला इजा पोचवत नाही, कोणाला कमी लेखत नाही, तुमच्या कोणत्याही श्रद्धेच्या विरोधामध्ये आम्ही नाही आहोत. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. संविधानामध्ये गेलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. परंतु गणराज्य म्हणजे काय? गणपतीचं राज्य नाही. कोण सांगेल गणराज्य म्हणजे काय? लवकर लवकर बोलायचं, विचार करायचा. एक प्रकारे तुमचं उत्तर बरोबर आहे. आता आपल्याकडं काय होतं देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर? म्हणजे आता अभिनय कासारे तुमचे सेक्रेटरी आहे. आता अभिनय कासारे रिटायर झाल्यानंतर अभिनय कासाऱ्यांच्या घरातला कोणतरी सेक्रेटरी होणार, बरोबर ना? असंच ना? असंच आहे का? हा नाही, पण असंच आहे ना? मग काय कसं आहे? नाही ना, असं नाही ना, बरोबर ना? ते निवडणूक होणार, प्रक्रिया होणार, जो असणार योग्य उमेदवार त्यालाच बनवलं जाणार, बरोबर की नाही? बरोबर ना? असं होतं ना आपल्याकडं. आपल्या देशामध्ये जेव्हा इलेक्शन होते तेव्हा आता मी आमदार झालो तर मग मी रिटायर झालो, माझा पोरगा होतो ना? नाही ना? जरी पोरगा होतो पण कसा होतो? निवडणूक प्रक्रियेतनं. गणराज्य का शब्द आला? देश स्वातंत्र्य व्हायच्या वेळेला आपल्याकडे काय होतं? राज्य होते, संस्थानिक होते, नवाब होते. राजा गेला की त्याचा पोरगा यायचा, नवाब गेला की त्याचा पोरगा यायचा. आता आपल्याकडे काय म्हणलंय? ऋतिक रोशनने पिक्चरमध्ये डायलॉग मारलाय. कोणता तो सुपर 30 मध्ये, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा. बरोबर आहे ना? राजा वही बनेगा जो प्रतिभाशाली होगा. आपल्या देशामध्ये आता राजेशाही संपलेली आहे. राजाचा मुलगा राजा होणार नाही, खासदाराचा मुलगा खासदार होणार नाही. आता होतात पण त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागतं. दुर्दैवानं शब्द मला वापरावा लागतोय. आज संविधान दिनाचा कार्यक्रम आहे, संविधान दिनावर मी बोलतोय आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत तिथं अक्षरशः संविधानाचा खून होतोय. तिथं संविधानाचं जे गणराज्य आहे, तत्व आहे, त्याचा खून होतोय. जवळपास 40 नगर परिषदा या बिनविरोध झालेल्या आहेत. 40 नगराध्यक्ष बिनविरोध झालेले आहेत. जो कोण आमदार आहे त्यांना आपल्या बायकोला, पोराला, जावयाला उभं केलंय आणि जे बाकीचे उभे राहिलेले आहेत कोणाला पैसे देऊन, कोणाला दमदाटी करून त्या बिचाऱ्या बाईला, त्या अनगरला निवडणुकीचा फॉर्म भरायला जाऊ दिलेला रस्ता खोदून ठेवला होता. एवढे माणसं घाबरतात. एवढी यांची दडपशाही आहे, एवढी यांची दडपशाही आहे. हे संविधानासाठी आपण बघा संविधान दिन साजरा करतोय, पण काय नुसता आनंद करायचा नसतोय. काय आपल्या पुढे येऊन ठेपलेलं आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. नाही तर काय नुसतं आनंद करण्यामध्ये कधी मग आपल्या मागून संकट येईल आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे चांगला दिवस आहे, संविधान दिवस आहे, साजरा करण्याचा दिवस आहे. पण काही तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी यासाठी सांगतोय की घरी जाताना तुम्ही विचार करा. तुमची पण जी काही गावं आहे तिथं पण आता नगर परिषदा लागल्या असतील. प्रत्येकजण गावावरून आलाय ना इकडं, प्रत्येकाचं काहीतरी गाव आहे तिकडं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. तर तिकडं पण असं काय होत असेल तर आपला काहीतरी हस्तक्षेप आपल्याला नोंदवायला हवा, किंवा साधा निषेध तरी नोंदवायला हवा. म्हणून गणराज्य आहे. राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा. राजा कौन बनेगा? जो प्रतिभाशाली होगा, जो लोकशाही से चुन के आएगा. आणि पुढे मग काय दिलेलं आहे पटकन सांगतो ते, कारण लांबलं माझं हे. न्याय म्हणजे काय सोप्या भाषेत सांगतो, मागं पण सांगितलं असेल. कोणाला 2 लेकरं आहेत? 2 लेकरं कोणाला आहेत?
आता दादा तुम्हाला 2 लेकरं आहेत. एक लेकरू तुमचा आजारी, घरामध्ये एकच ॲपल आहे सफरचंद, कोणाला देणार? आजारी कोणाला देणार? कोणाचं विरोधी मत आहे का याच्यापेक्षा? जो आजारी आहे त्यालाच देणार ना आपण, बरोबर आहे? का देणार? त्याची तब्येत बरी नाही, त्याला जास्त गरज आहे. मग याचा अर्थ आपण आपल्या दुसऱ्या मुलाबरोबर भेदभाव केला ना? नाही केलाच की, एक प्रकारे केलाच ना, पण चांगल्या कामासाठी केलेली विषमता, ज्याला बोलतात पॉझिटिव्ह इनइक्वॅलिटी, पॉझिटिव्ह इनजस्टिस, म्हणजे न्याय. न्यायाचं तत्व काय आहे? समाजात सगळे कधी सारखे नसतात. आता आपल्याला लई बोलतात, हे आरक्षणवाले, हे सरकारचे जावई, हे फुकट खाव. त्यांना सांगायचं आम्ही काय आमच्या मनाचं मागितलं नाही, आम्ही कोणाच्या दारामध्ये गेलो नव्हतो. जेव्हा काय नव्हतं तेव्हा पण बाबासाहेबांच्या चळवळीच्या प्रेरणेने आमच्या पण आजोबा आज्यांनी यश मिळवलेलं आहे आणि प्रगती केलेली आहे. 50च्या अगोदर पण आमची लोक पुढे गेलेली आहेत, बरोबर आहे की नाही? काही लोकांनी मुंबईमध्ये स्वतःचं बस्तान बसवलं, प्रगती केलेली आहे. नाही असं नाही. संविधानामध्ये तत्व आलं न्यायाचं. ते न्यायाचं तत्व काय म्हणतं? समाजामध्ये जर कोण जरा कमी प्रगती करत असेल, त्याला थोडी जास्त गरज असेल, म्हणजे एखादा माझ्यासारखं बारीक असेल तर त्याला 2 अंडी खायला देतील. जो कोण जरा धडधा करा त्याला बोला तू एकच खा, तुला गरजच नाही, पण तू एकच घे. याला जास्त गरज आहे, याला दूध पिऊ दे, बदाम खाऊ दे, याला जास्त गरज आहे. तसा समाजातला जो कमकुवत भाग आहे त्याच्याबरोबर वेगळ्या त्याला सवलती आणि सुविधा देणं, याला न्याय म्हणतात. हे न्यायाचं तत्व आहे. न्याय म्हणजे कानूनवाला न्याय नाही, त्याच्यामध्ये मिस्टेकच करू नका. शब्द सारखा म्हणून आपली नेहमी गल्लत होते. न्याय म्हणजे काय? तो न्याय वेगळा, कोर्टातला न्याय वेगळा, हा जो संविधानातला न्याय आहे तो वेगळा आहे. काय? आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. आर्थिकमध्ये काय आहे बघा, माझं थोडंसं भाषण लांबलं तरी चालेल, पण आज समजून घ्या. आर्थिक न्याय काय आहे? इथं वेगवेगळी महामंडळं आहेत, आहे की नाही? लोन मिळतं कमी व्याजदरामध्ये, महिलांना लोन मिळतं, मागासवर्गांना लोन मिळतं. हे काय आहे? हा समाज आर्थिकदृष्ट्या समाजामध्ये माग आहे, म्हणून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून संविधानामध्ये जे न्यायाचं तत्व आहे त्याच्यानुसार आपल्याला त्या कमी याच्यामध्ये लोन मिळते. कोण आपल्यावर उपकार करत नाही. जर कोण म्हणाला राजकीय नेता आम्ही अमकं केलं तमकं केलं, संविधानामध्ये आहे. दुसरा काय आहे? सामाजिक न्याय, ज्याचं आरक्षण आहे आपल्यालाच आहे का? आता इथं माझ्या माय भगिनी बसल्यात, रेल्वेत जातो आपण, रेल्वे डबा आहे की नाही? फक्त महिलांना आहे का? आपल्या अपंग बांधवांना पण आहे. काय? ट्रेन सगळ्यांची आहे, परंतु गर्दीनं भरलेल्या ट्रेनमध्ये माझी माई माऊली चढणार कशी? तिच्या घरचे तिला पाठवतील का? ही कुठं जाणार तिकडं? आणि पुरुषांना भरलेल्या डब्यामध्ये गेल्यानंतर महिलेला काही पुरुष नीट ठेवणार आहेत? बरोबर आहे की नाही? तर तिला सुरक्षितता भासावी, तिनं घराची पावलं, घरातनं पाऊल बाहेर टाकावं, तिनं पण कुटुंबामध्ये आपलं योगदान द्यावं, म्हणून तिला जर मोकळ्या याच्यानं फिरता यावं म्हणून ट्रेनमध्ये रिझर्व डब्बा आहे, बसमध्ये रिझर्व सीट आहे, त्याच्यामध्ये पण गरोदर महिलेला वेगळी सीट आहे, ज्येष्ठ महिलेला वेगळी सीट आहे. म्हणजे रिझर्वेशनमध्ये अजून रिझर्वेशन आहे. म्हणजे सगळ्या महिलांना 12 सीट दिल्या का? आता चला 12 महिलांना दिल्या 12 सीट, पण एखादी गरोदर असतील ती कशी उभी राहणार? मग तिला 1 सीट देऊया. एखादी म्हातारी आपली आई असेल ती कशी उभी राहणार? तर तिला अजून 1 सीट. हे सगळं जे आलेलं आहे ते न्यायाच्या तत्वातून आलेलं आहे. आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण सगळ्यांनी आयुष्यात कधीतरी केलं असणार की आपल्याकडे 2 चपात्या आहेत आणि सोबत एक भुकेला आणि एखादं पोट भरलं तर त्याला जास्त चपाती दिलेली आहे भुकेल्याला. तर हे होतं आपल्या जीवनामध्ये न्यायाचं तत्व आहे. आपल्या आजूबाजूला कमी होत चाललंय, संविधानाच्या संविधानाला कुठतरी पायमल्ली करण्याचं काम होत चाललंय. तिकडं जर उद्या कोण रिझर्वेशन तुमच्याबरोबर बोललं तर त्याला सांगायचं हे न्यायाचं तत्व आहे संविधानाचं, आम्ही कोणाकडे मागायला गेलो नव्हतो आणि सगळ्यांना लागू होतं. उद्या तू पण कमकुवत झाला तर तुला पण मिळणार आहे. राजकीय न्याय सगळ्यांना माहिती आहे, आरक्षण आहे. महिलांना सार्वजनिक याच्यामध्ये आता 50% आरक्षण आहे, कारण महिलांचं प्रतिनिधित्व येत नव्हतं म्हणून ते आरक्षण. आता स्वातंत्र्य आहे. काय आहे? स्वातंत्र्य. काय काय स्वातंत्र्य आहे? श्रद्धा, विश्वास, धर्म, उपासना आणि अभिव्यक्ती. बरोबर आहे? मला काय वाटतं ते मी बोलणार काल नरेंद्र मोदींनी जे वागलं ते चुकीचं होतं. ही इज अ सुप्रीम लीडर ऑफ आवर कंट्री. देशाचे सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे, तरी मी इथं उभं राहून त्याचा निषेध करू शकतो. ही ताकद मला कोण देते? संविधान देते, कारण माझे प्रधानमंत्री आहेत ना.
माझ्या विचारधारेच्या विरोधातले असले तरी माझे प्रधानमंत्री आहे, माझ्या देशातले प्रधानमंत्री, मी या भारत देशाचा नागरिक आहे आणि त्या भारत देशाचे प्रधानमंत्री आहे. आणि भारत देशाचं संविधान सांगते जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व की त्यांनी धर्मापासून वेगळं राहिलं पाहिजे, तर ते त्याचं पालन करत नाही आणि रोज आपल्या वागणुकीत त्याची पायमल्ली करताय. एक भारताचा नागरिक म्हणून, एक संविधान प्रेमी म्हणून मला हे पटत नाही, म्हणून मी त्याचा निषेध करतो. हे बोलण्याचं सामर्थ्य मला भारतीय संविधान देतं. मला चित्र काढण्याचं, कविता रचण्याचं सामर्थ्य भारतीय संविधान देतं. समानता आहे, समानता नुसती आहे का? आता इथं समजा खुर्च्या आहेत आणि अजून 50 लोक आली, तर ती 50 लोक आल्यानंतर जर त्याच्यामध्ये कोणी म्हातारी माणसं उभी असतील तर पोरं उठतील की नाही उठतील? उठणार की नाही? उठणार ना. हे जे आहे, हा जो थॉट आहे तो आपल्या याच्यात नुसती समानता नाही, दर्जाची व संधीची पण पाहिजे. म्हणजे आता हा स्टेजवर समजा 4 फुटाचा आहे, त्याला पायरी आहे आणि कोण बिचार अपंग आहे, त्याला ते कसं चढणार त्याच्यावर? रेलिंग पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आता आंदोलन सुरू आहे, मुंबई मेट्रो सुरू केली मोठ्या थाटामाटामध्ये, पण बिचारे आपले अपंग बांधव जाणार कसे? लिफ्टच काम करत नाही. ते काय शिड्यांवरनं गेम खेळत जाणार आहे का? लिफ्टच चालू नाही. लोकांचा विचार करत नाही. एवढा करोडो, हजारो करोडचा प्रोजेक्ट आहे, पावसाचं पाणी जात आहे त्याच्यामध्ये, आपला पैसा आहे, कोण काय बोलायलाच तयार नाही. या लोकांना झालं काय? व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राममध्ये अडकून बसलेले आहे सगळे. लोकांनी जागं झालं पाहिजे, बोललं पाहिजे. तर नुसती समानता नाही, दर्जाची पण पाहिजे, संधीची पण पाहिजे. मी सगळ्यांना टी शर्ट वाटले, माझ्या जवळ त्यांना 500 वाला वाटलं आणि जे माझ्या जवळ त्यांना 100 वाला वाटलं, चालणार आहे का? दर्जा सारखा पाहिजे, मग मला पण 500 वालाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? आपल्याकडे साड्या वाटतेत, काय फंक्शन असले की जयंतीला सगळे एकत्र साड्या घेऊ, आपण सारख्याच घेतो की नाही? सगळ्यांना सारख्याच क्वालिटीच्या, सारख्याच पॅट. ती जी दर्जाची व संधीची समानता आहे, ती सगळ्याच बाबतीमध्ये आली पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं आहे, ज्याच्याशिवाय भारतीय संविधानाचा विचार, आणि मी जे तुम्हाला जिकडून सुरू केलेलं आहे की स्वप्न आहे, काय स्वप्न आहे? की बंधुत्व आहे. काय? बंधुत्व. बंधुत्व म्हणजे काय? थोडा पेट्रियार्कल शब्द आहे, पुरुष प्रधान आलेला शब्द. बंधुत्व म्हणजे प्रत्येकाकडे माणसासारखं बघितलं पाहिजे. व्यक्ती प्रतिष्ठा. भारतीय संविधानामध्ये सगळ्यात जर हायलाईट केलेला शब्द कोणता आहे की ज्याच्यापेक्षा महत्त्वाचा शब्द नाही, ती म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा. इथं जर एखादा माणूस आला फाटक्या कपड्यामध्ये, आपण काय वास सुटलाय, बरोबर की नाही? पण आपल्या मनामध्ये पहिल्यांदा हा विचार आला पाहिजे, हा फाटका कसा झाला, याच्यावर काय दिवस आले की हा इकडे पोचला, मी त्याला काय मदत करू का? हा माझ्या देशातला नागरिक आहे, हा माझ्यासारखा हाडा मांसाचा गोळा आहे, हा पण माणूस आहे, त्याचं पुनर्वसन मी करू शकतो का? त्याला दोष द्यायच्या अगोदर त्याच्याबद्दल चांगला. आता उद्या आपलं लेकरू हरवलं आणि कुठं सापडलं, रस्त्यात पडलेलं, तर आपण बोलणार आहे का हे काय मळलेलं आहे आणि हे काय? आपण त्याला जवळ घेणार ना, आपण विचार करणार का माझे कपडे मळणार आहेत? आपण त्याला जवळ घेणार ना, प्रेमानं जवळ घेणार, कारण ते आपलं असणार ना. तसं या देशातली प्रत्येक व्यक्ती आपली आहे. भारतीय संविधान म्हणतं तुम्ही घराच्या आतमध्ये कोणी असाल नातेवाईक, घराच्या बाहेर पडल्यानंतर हा सगळा देश आपला आणि आपण सगळे एकमेकांचे नातेवाईक आहोत. आपल्याला सगळ्यांना एकमेकांवर तोच प्रेम आणि तीच ममता दाखवायची जी आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांवर दाखवतो. कोण झाडू मारतंय म्हणून तो कमी दर्जाचा, आजवर ऑफिसमध्ये बसून टायपिंग करतोय म्हणून तो मोठा. सगळ्यांची प्रतिष्ठा सारखी आहे. आपण काय करतो माहिती आहे का? कोणाला काळ्या म्हणतो, कोणाला टकल्या म्हणतो, कोणाला जाड्या म्हणतो आपण, असं म्हणतो की नाही? मस्करीमध्ये म्हणतो काय फुगलीस म्हशीसारखी बोलतात. माझ्या कानावर आपण जर जातो येतो ना, पोरं पण म्हणतात हा हुजराचं मन. हा तो हसतो, पण त्याला वाईट वाटत असतं की त्याचे केस गेले, तो टकला झालाय. तो तुमच्यासमोर हसतो, पण एकट्यापणामध्ये त्याला वाटत असतं, तो आरशात जेव्हा बघतो तेव्हा त्याला आठवत असतं कधी माझे काही केस होते, मी केस विचारतो वगैरे छान दिसायचो, आज मला टक्कल पडले, लोक माझी मस्करी करतात. तो तुमच्यासमोर दाखवत नाही त्याचं दुःख. या जगामध्ये सगळे अभिनेते आहेत, सगळे खोटेपणाने दाखवतात. कसं चाललंय? हा मस्त. कोणातरी EMI चुकलेला असतो, कोणाकडे पोराची फी भरायला पैसे नसतात, लोकांची लय अडचण असते, पण ते जेव्हा समोर येतात तेव्हा कसे म्हणतात नाही सगळं चांगलं चाललं.
कोणाला आपलं दुःख दाखवायचं नसतं. का नसतं दाखवायचं? कारण माहिती आहे आपण आपलं जर दुःख दाखवतो ते हसतील, आपलं दुःख नाही दूर करणार, हे जाणार आणि सांगणार ती बघ कशी 5 तोळ्याचं मंगळसूत्र घेऊन फिरत होती, आज खायचे वादे झाले, अशी चुगली करणार. आणि हे होतं समाजामध्ये. हे जर आपण करत असू तर मग आपण बाबासाहेबांच्या आण्वी आणि संविधानाचे काय आपण रक्षण करते नाही. संविधान याला विरोध करतो. संविधान म्हणतो व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची आहे. कोणाच्या विषयी तुमच्या मनामध्ये जर आकस असेल, तुझा भाव असेल, तो आजच्या आज इकडं काढून टाका. संविधान दिनाचं चांगलं आहे. माझ्या मनामध्ये कोणाविषयी कोण मोठा आहे छोटा आहे काही नाही, सगळे समान आहेत. असं काय माझं कोणाशी पटत नाही तर मी त्याच्याशी बोलत नाही. बोलून भांडण होण्यापेक्षा न बोललेलं बरं आहे. पण तो माझा शत्रू आहे, त्याचं काहीतरी वाईटच झालं पाहिजे, त्याला मी असंच करू आणि तसंच करू असा विचार माझ्या मनामध्ये येत नाही. तुमच्या पण मनात येत नसणार मला माहिती आहे. पण हे जर चिडवणं बिडवणं पण जरा बंद आपण केलं पाहिजे जर करत असाल तर. आणि आता तुमचं वय हे संस्कार देण्याचं आहे. लेकरं बाळं जी आहेत त्यांची भाषा आपण बघितली पाहिजे. ते त्यांच्या मित्रांबरोबर कसे बोलतात, ते आजूबाजूला लोकांना कसं संबोधतात, ते आपण त्यांना शिकवलं पाहिजे की हे आपलं भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे. ठीक आहे. शेवटच्या भागामध्ये आपण चाललोय कारण मला वाटतं 10 वाजायला आलेले. एक गीत गातो मी. ठीक आहे. कोणतं गाऊ सांगा, तुम्हीच सांगा. लिरिक्स काढतो मी कारण शब्द चुकला नाही पाहिजे. एका शब्दाने चुकला की अनर्थ होऊ शकतो अर्थात. लाल लाला बोला, तुम्हाला बोलायचंय, त्याशिवाय जाऊ देणार नाही. दादा माग बांबू लावून टाक, कोणाला जाऊ द्यायचं नाही. लाल ला लाल ला लाल ला 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 ला. व्हेरी गुड. मला एकच मिनिटं द्या, मी गाण्याचे शब्द शोधतो. मेघीचा नरड चिरडाया बघतोय, हा म्हणतोय मला लांब ठेव. एकीचा नरड चिरडाया बघतोय मनुवादी हा इळाग. एकीचा नरड चिरडाया बघतोय मनुवादी हा इळाग. आणि संविधान वाचवा चला रे गड्यानो, संविधान वाचवा चला रे, संविधान वाचवा चला रे गड्यानो, संविधान वाचवा चला रे. लोकशाहीचा खांबूयो तोडाया बघतोय, तोडाया बघतोय स्वातंत्र्य, तोडाया बघतोय स्वातंत्र्य, तोडाया बघतोय स्वातंत्र्य. समानता ही गाडायला बघतोय, कसं जपावं हे तंत्र, कसं जपावं न्यायाचं हे तंत्र, कसं जपावं न्यायाचं हे तंत्र. आणि सार्वजनिक समानता पोखारतोय, सार्वजनिक समता समानतेला पोखरतो भेदाचा किडार. ही जी आपली सार्वजनिक समानता आहे हिला हा भेदाचा किडा काय करतोय, पोखरतोय. सार्वजनिक समता समानतेला पोखरतोय भेदाचा किडार. संविधान वाचवा चला रे गड्यांनो, संविधान वाचवा चला रे, संविधान वाचवा चला रे गड्यांनो, संविधान वाचवा चला रे. वाचवणार की नाही संविधान? आपण जाग असावं घेऊया. जाग असावं. कसं असावं? माझ्या भीमाच्या पिल्लानं जाग असावं, जाग असावं. माझ्या भीमाच्या पिल्लून जाग असावं. बोला, जाग असावं. माझ्या भीमाच्या पिल्लून जाग असावं, जाग असावं. आता बघा वामन दादानं हे जे गाणं लिहिलेलं आहे, आंबेडकर वादाचा सगळ्यात चांगला गुणधर्म काय आहे की आंबेडकर वादाचा जो अर्धवयू आहे तो आमचा भीम, आमचा बाबासाहेब आम्हाला काय म्हणतो, विचार परिवर्तनशील आहे. मी आज जे म्हटलंय आणि उद्या जे म्हटलंय त्याच्यातलं जे उद्या जे म्हटलंय ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण ते मत बदलत असताना मी त्याच्यावर पुनर्विचार केलेला आहे. बाबासाहेबांनी 1935ला जे वाक्य म्हटलंय त्या विषयासंदर्भात जर त्यांनी 1950ला काय म्हटलंय तर ते आपण मानलं पाहिजे, कारण 15 वर्षात बाबासाहेबांनी त्या भूमिकेवर विचार केलाय. म्हणून आम्ही कलाकार पण काय करतो,
की आपले जे कवी होऊन गेलेले आहेत त्या काळातले विचार वेगळे होते. आता भीमाचं नुसतं पिल्लू नाही, जाग साव माझ्या भीमाच्या वाघिणीनं, जाग साव जाग साव माझ्या भीमाच्या वाघिणीनं, जाग साव बोला, जाग साव माझ्या भीमाच्या वाघिणीनं, जाग साव जात साऱ्या भूमीची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची ही तुला न कळावी, जात साऱ्या भूमीची का आता न जळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, अन क्रांतीसाठी त्यानंच आता कंबर कसाव, क्रांतीसाठी त्यानंच आता कंबर असाव, जाग जाग कसा साव, जाग साव माया भीमाच्या पिल्लानं, जाग साव जाग साव माझ्या भीमाच्या वाघिणीनं, जाग साव या वामन प्रमाण कामाघारी फिराव, या वामन प्रमाण कामाघारी फिराव, या वाघाच्या पिलानं का उपाशी मराव, या वाघाच्या पिलानं का उपाशी मराव, वाघाच्या पिलानं का उपाशी मराव. उपाशी मारायचंय का? काही नसलं ना तरी संघर्ष करायला पाहिजे, अंगामध्ये जिद्द पाहिजे, चिकट राहायचं एकदम. आपले जे वाढ वडील आहेत मुंबईला आले, नोकऱ्या नव्हत्या, हाताला घट्टे पडायचे. तुमच्यापैकी पण काही जणांच्या पालकांच्या नवऱ्यांच्या हाताला घट्टे पडताना तुम्ही दिसलं पाहिलं असेल. ती पार घेऊन ती पाण्याची लाईन खाली 8-10 फूट असायची, जोरजोरात ते पार मारून मारून हाताला गड्डे पडायचे. एवढे कष्ट केलेले आहेत लोकांनी आपल्या, आज कुठं चांगले दिवस आलेले आहेत. परत गेले मागे तरी आमचा समाज खंबीर आहे. आम्ही पुन्हा शून्यापासून सुरुवात करू आणि पुढे जाऊ. बाबासाहेबांनी आमच्यामध्ये जो विश्वास भरलेला आहे, बाबासाहेबांनी आमच्यामध्ये जी ऊर्जा भरलेली आहे, ती येणाऱ्या पुढच्या कित्येक शतकांसाठी आम्हाला पुरेशी आहे. आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. तुम्ही काय पण करा, कितीही काय करा, कितीही शोषण करा, तुम्ही आम्हाला कितीही जमिनीमध्ये गाडा, आम्ही कोण आहोत? बीज आहोत. बीज. मातीच्या बीजाला जमिनीमध्ये गाडलं तर ते झाड म्हणून वर येणारच आहे. बाबासाहेबांच्या विचाराने तयार झालेली आम्ही बीज आहोत. विचारांचा वटवृक्ष महावैरू तयार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शोषण करणाऱ्यांना एकच सांगणं आहे, हे भीमाचं पिल्लू कसं आहे? जाग साव माया भीमाचं पिल्लू, जाग साव जाग साव माया भीमाचं पिल्लू, जाग साव. एकदा वामनदादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपली वेळ झालेली आहे, तर दादा 5 मिनिटं घेऊन मी कन्क्लूड करतो. का संविधान दिन आहे, मी काय ठरवून आलो नव्हतो. मला दादांचा संध्याकाळीच फोन आला, म्हणून काय बोलायचं माझ्या डोक्यात काही नव्हतं. माझ्या मनाला इथं उभ्या उभ्या जे काही वाटलं ते मी तुमच्याशी बोललेलो आहे. परंतु आज मी दिवसभरात माझा 7वा कार्यक्रम आहे संविधान दिनाचा, 7वं माझं भाषण आहे. परंतु तुम्हाला माझ्या आवाजावरनं अजिबात वाटत नसेल की माझं 7वं भाषण आहे. मी अजिबात थकलेलो नाही. अजून चार कार्यक्रम करेन. हे जे काम आहे हे काम नाही, हे मिशन आहे. हे मिशन कसलं आहे की मला जे काही कळालेलं आहे ते तुम्हाला पण कळायला पाहिजे. तुम्हाला कळेल तो अजून तुम्ही 4 लोकांना सांगाल. तुम्ही इथं आलात, माझा इकडं टाळ्या वाजवला आणि घरी गेलात तर माझा इथं येऊन काय उपयोगच नाही. तुम्हाला जे काही थोडं मोडकं समजलं असेल, सार्वभौम म्हणजे काय समजलं असेल ते आपल्या आजूबाजूला सांगा. समानता म्हणजे काय नेमकी कळाली असेल, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय कळलं असेल, गणराज्य म्हणजे काय कळलं असेल, लोकांना जाऊन सांगा. समाजवादी म्हणजे काय कळलं असेल, कोण जर ट्रेनमध्ये काय करत असेल त्याला सांगा, अरे तू करतो तुझ्याच पैशानं चालली, तुझंच नुकसान करतोय. कोण सीट फाडते बसची, अरे तुझ्याच पैशानं चाललंय, तू ती फाडू नको, तुझंच नुकसान करतोय, हे सांगता आलं पाहिजे. रस्त्यावर थुकलो, साफसफाई करणारे आपलेच कर्मचारी आहेत, आपल्याच टॅक्समधनं त्यांना पगार जातोय, म्हणजे आपणच आपल्या डोक्यावरती हात मारून घेतोय, अशी परिस्थिती आहे. समजलं का? हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949ला जे स्वप्न मी तुम्हाला सांगतो जे अजून पूर्ण झालेलं नाही, ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. म्हणून 5ची कविता आहे कि मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती, पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती, और बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है, और सहमी सी चुप में जकड़े जाना बुरा तो है, पर सबसे खतरनाक नहीं होता
सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना, न होना तड़प का सब कुछ सहन कर जाना, घर से निकलना काम पर और काम से लौट कर घर आना, घर से निकलना काम पर और काम से लौट कर घर आना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना, सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. हे स्वप्न मरू द्यायचं नाही भारताच्या संविधानाचं. हे 75 वर्षापूर्वी त्या 299 लोकांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली एक स्वप्न बघितलंय. त्या 299 लोकांमध्ये 15 महिला होत्या. त्या 299 लोकांमध्ये 200 जास्त अभिजात होते, उच्च वर्गातली लोक होते. त्या 299 लोकांमध्ये राजे रजवाड्यांचे प्रतिनिधी होते, श्रीमंत होते, गरिबीची कधी झळ लागली नव्हती असे लोक होते, बॅरिस्टर होते, उमराव होते, श्रीमंत होते. परंतु ती सगळी लोक एका मुद्द्यावर ठाम होते. या देशामध्ये जी गरीब लोक आहेत आणि या देशातली जी श्रीमंत लोक आहेत त्या सगळ्यांचा आदेश आहे. या देशामध्ये जाती, धर्म, वर्ण, प्रांत, लिंग कोणताही असो त्या सगळ्यांचा आदेश आहे. त्या लोकांनी आपला अहंकार बाजूला ठेवला, त्या लोकांनी त्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला. त्या लोकांनी या देशाचं हे संविधान घडवलेलं आहे. त्या बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यानं 1 मिनिट पण संविधानाच्या निर्मितीसाठी लावलाय त्या प्रत्येक हाताला माझा सलाम. तुम्ही इथं बसलं, ऐकलं, तुम्हाला सगळ्यांना माझा सलाम. संविधान दिनाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल आपले हृदयाच्या अंतःकरणातनं मी आपले आभार मानतो. कारण हे जे काम आहे हे कधीच न संपणारं काम आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागणं एकदा जोरदार घोषणा द्या म्हणजे मी खाली उतरतो. अरे भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. काय आवाज नाही आला दादा? कोणाला जाऊ द्यायचं ना, घोषणा न देणाऱ्यांना जाऊ द्यायचं नाही. अरे भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे जिंदाबाद जिंदाबाद असा आवाज आला पाहिजे. अरे भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद. सगळ्यांच्या हातवर. ज्यांचा काय त्रास असेल खांद्याचा त्यांचे हात खाली घेऊ शकता, पण बाकी सगळ्यांच्या हातवर. अरे भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे बाबासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. भारत देश जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हम सब एक है, अरे हम सब एक है. आंबेडकरी विचारांचा, अरे आंबेडकरी विचारांचा लढेंगे, अरे लढेंगे. आपणा सर्वांना मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम.